मला खरं तर खोलेंकडे जायचं आहे, विशाल खोलेंकडे जायचं आहे, ते समर्थक आहेत. पण दुसऱ्या बाजूला तृप्तीताई आहेत. तृप्तीताई त्यांचं म्हणणं आहे पैसा त्यांचा कष्टाचा आहे, कष्टातून कमावलेला आहे. तो जर त्यांनी खर्च केला त्यांच्या लेकीसाठी हौस म्हणून, तर मग प्रॉब्लेम काय आहे? विलास सर, सगळ्यांचा पैसा हा कष्टाचाच असतो. आणि जेव्हा इंदुरीकर दुसऱ्यांच्या मुलींच्या लग्नावर बोलतात त्यावेळेला मग तिथं काय होतं? दुसऱ्यांच्या मुलींची बदनामी केलेली चालते का? दुसऱ्यांच्या मुलींची स्वप्न नाहीयेत का? दुसऱ्यांच्या आई वडिलांना वाटत नाही का आपल्या मुलीची वरात काढावी, आपल्या मुलीच्या लग्नामध्ये ताफा असावा, तिचा शाही विवाह करावा? तुम्ही दरवेळी दुसऱ्यांच्या मुलींवर बोलता. तुम्ही म्हणता की साधी लग्न करा. साधी लग्न करा तर आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्यांना सांगत असतो वारंवार एका गादीवरून, तेव्हा आपण का त्याची अंमलबजावणी करू शकत नाही? आज इंदुरीकरांना पश्चाताप का होतोय? कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याची अंमलबजावणी त्यांनीच केलेली नाहीये. त्यांचा शाही साखरपुडा याच्याविषयी कुणालाही काही घेणं देणं नाहीये. आम्हाला अजिबात दुःख नाहीये. एखाद्या वडिलांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा, त्यांचं लग्न त्यांना पाहिजे तसं करावं. परंतु तुम्ही जर दुसऱ्यांच्या आई वडिलांना बोलत असाल, दुसऱ्यांच्या मुलींना बोलत असाल, दुसऱ्यांच्या मुलींची बदनामी करत असाल आणि तीच बदनामी आता आपल्या मुलींपर्यंत येते. आपल्या मुलीला जेव्हा ट्रोलिंग व्हायला लागलं तेव्हा इंदुरीकरांना त्रास होतोय. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीची चपलेशी तुलना करता, जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीच्या मोबाईल तपासण्याची भाषा करता, जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीला बदनाम करायचा प्रयत्न करता, आणि हेच दरवेळी कीर्तनात होतं. खरं तर याला त्यांच्या कीर्तनाला कीर्तन म्हणूच नये. मागच्या वेळी आम्ही जेव्हा विरोध केला, मला माझा विषय सांगायचा आहे. आता तुमच्या मुलीला ट्रोलिंग झाल्यावर तुम्हाला फार त्रास झाला वडील म्हणून. जेव्हा आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तुम्ही महिलांची बदनामी करता म्हणून, त्यावेळेला आम्हाला ट्रोलिंग करायला तुम्ही लोक नेमली होती. तुम्ही चारित्र्य हनन करायला लोक नेमली होती. तेव्हा आमच्या घरात कुणी आई वडील नाहीत का? आम्ही दुसऱ्यांच्या घरातल्या मुली नाही का? हे तुम्ही जेव्हा इतरांना सांगता, इतरांवर करता, तुम्हाला याचं प्रायश्चित्त फार लवकर भोगायला लागले. आणि लोकांना तुमच्या या मुद्द्याशी काही घेणं देणं नाही. परंतु तुम्ही जेव्हा एक बोट दुसरीकडे दाखवता तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असतात. तुम्ही ते केलं पाहिजे आणि तुम्ही करू शकत नाही, म्हणून आता तुम्ही हरलेला आहात. विशाल